काल नाशिकच्या नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने एकच धावपळ उडालेली होती। मी नाशिकच्या त्याच महात्मा नगर भागामध्ये आहे। याच भागामध्ये काल बिबट्या शिरला होता। जवळपास 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वन विभागाने जेरबंद हे केलेलं आहे। आता या संपूर्ण परिसरामध्ये आज सुद्धा भीतीचं वातावरण आहे। माझ्यासोबत काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया। काल खूप मोठं धावपळ या संपूर्ण भागामध्ये उडालेलं होतं, आज सुद्धा भीतीचं वातावरण आहे। हो, आजही भीतीचं वातावरण आहे। आणि काल पण ज्या मार्गाने सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वगैरे, कारण नंतरनं बाकीचे लोक आले, पण आमच्याकडे जशी त्याची हे झालेली होती, आला होता तेव्हापासून बिल्डिंगच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तर त्याचे कालचे पण आहे। आणि काही लोकांचं मत आहे, म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रात्रीसुद्धा 1-1:30 वाजता दिसलेला आहे। आणि आम्हाला अजूनही, कारण 2 आहे असं सांगण्यात येत आहे, त्यामुळे अजूनही आम्हाला खूप भीती वाटत आहे। कारण ह्या भागामध्ये आजपर्यंत आलेला नव्हता आणि असं म्हटलं जातं की इथून त्याला एकदा रस्ता माहिती असला की तो हे होतो। आणि आमच्याकडे सगळे हे आहे, सीसीटीव्हीचे फुटेज आहे। एकूणच अजून एक बिबट्या या संपूर्ण भागामध्ये आहे अशा पद्धतीची माहिती स्थानिक लोक देत आहेत। याच खरं तर या बिल्डिंगमध्ये हे बिबट्या कालचा लपलेला होता। इथे जाळी लावून इथेच या बिबट्याला काल वन विभागाने जेरबंद केलेलं होतं। या संपूर्ण घटनेमध्ये जवळपास 8 ते 9 लोक सुद्धा हे जखमी झालेले होते। आज काही लोकांवरती ऑपरेशन सुद्धा करण्यात येणार आहे। अत्यंत आज सुद्धा या संपूर्ण भागामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। माझ्यासोबत अजून काही स्थानिक लोक आहेत। काल आपण या संपूर्ण म्हणजे इथे भागामध्ये होता, ऑपरेशनमध्ये होता, काय एकूणच कालचं माहोल असं झालं कारण आम्ही इथं स्वतः होतो ऑपरेशन करताना, पूर्ण सक्सेसफुल ऑपरेशन आम्हीच केलं। महाजन साहेब आम्ही सर्व उभे होतो। पहिली जाळी लावली, पहिल्या जाळीतून ते जाळी त्याच्यावर फेकताना एक जण कर्मचारी जरा त्याला तकलीफ झाली म्हणून तो बाजूला झाला, म्हणून आमच्याकडून तो निसटला, परत मध्ये जाऊन बसला। तो मध्ये गेल्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही जाळी ते केली, तर जाळीला मी हात धरून बसलो होतो। माझ्या शेजारी महाजन साहेब होते, महाजन साहेबाचा चेहरा आणि माझा चेहरा सेम पुढे होता। तर पुढं असल्यानंतर बाजूला इथं डिपार्टमेंटवाला होता, तर ते काय झालं, डिपार्टमेंटवाला वरती काहीतरी मागत होतं, त्याचं लक्ष नव्हतं। त्यांनी जेव्हा अटॅक केला ना, महाजन साहेबांनी मी असं मागं सरकलो, तेवढ्यामध्ये तो पोलीस डिपार्टमेंटवाल्यावरतीच अटॅक केला त्यांनी। ही आमच्या डोळ्यासमोरची घटना, आणि आम्ही ऑपरेशन सक्सेसफुल करताना आम्हीच होतो स्वतः इथं। अशा पद्धतीचे हे सगळे थरारक अनुभव आहेत। महाजन साहेब सुद्धा काल या संपूर्ण ऑपरेशनमध्ये होते। अगदी थोडक्यात महाजन साहेबांवरती सुद्धा बिबट्या जो आहे तो हल्ला करत होता, पण ते थोडक्यात बचावलेले आहेत। कालचे जखमी महिला सुद्धा आहेत माझ्यासोबत। काय झालं होतं सर? मी इथे दारासमोर घराच्या बाहेर बसलेली होते आणि तिथे अचानक मी म्हणजे मोबाईल बघत होते बाहेर बसलो, तर अचानक मी मागे फिरून बघितलं, कसला आवाज झाला, तर ते लगेच माझ्या मागूनच त्याने आला आणि डायरेक्ट माझ्यावर हल्ला केला। मी जोराची घाबरून ओरडले, त्यामुळे त्यांनी लगेच दुसरीकडे घरावरती झेप घेतली। घरातून बाहेर मी येईपर्यंत मग त्यांनी झेप मारून मी अत्यंत घाबरलो। मिसेसनी खूप जोरात आवाज काढला, मला काय झालं ते कळना। मी घरात असल्यामुळे पलंगावरून पडलो। घरात म्हणजे थोडी गुडघ्याला इंजुरी झाली। मिसेसला कव्हर केलं, तोपर्यंत मिसेसला जखम करून तो बिबट्या शेजारच्या बंगल्यात उडी मारून पसार झालेला होता। अतिशय आम्ही दोघं घाबरलो होतो। अचानकपणे ही संपूर्णपणे घटना घडलेली होती। या संपूर्ण नागरी वस्तीमध्ये बिबट्या आल्याने एकच धावपळ उडाली होती। आज सुद्धा या संपूर्ण भागामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। नागरिकांचे हे थरारक अनुभव आहेत। अजून एक बिबट्या या संपूर्ण भागामध्ये आहे अशा पद्धतीची माहिती स्थानिक हे देत आहेत। त्यामुळे याही बिबट्याला आता वन विभागाने लवकरात लवकर हे जेरबंद करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा स्थानिकांचा आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।